नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण बोलणार आहोत पर्सनल फायनान्सेस, म्युच्युअल फंड, स्टॉक एक्सचेंज ट्रेडिंग आणि बरंच काही. तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनल. आणि जर का तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड हिट द बेल आयकॉन ॲज वेल. मित्रांनो, या चॅनल मागचा उद्देश असा आहे की आपल्याला जनसामान्य लोकांपर्यंत आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत खूप काही इम्पॉर्टंट विषयांवर इन्फॉर्मेशन पोहोचवायची. आणि यासाठी आम्हाला आपले सपोर्टची गरज आहे. सो प्लीज काइंडली सपोर्ट अस बाय लाइकिंग द व्हिडिओज, शेअरिंग द व्हिडिओज अँड कमेंटिंग बिलो द सेम. मित्रांनो, याकरिता आम्ही प्रत्येक आठवड्यात आपल्यासाठी आणणार आहोत 3 नवीन व्हिडिओज. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट डू यू मीन बाय फ्री कॅश फ्लो. आणि त्यानंतर बघूया टॉप 5 कंपन्यांची लिस्ट ज्यांनी मागच्या वर्षभरात म्हणजे 2021-2022 मध्ये हायएस्ट फ्री कॅश फ्लो डिक्लेअर केला होता. तर चला मित्रांनो, बघूया व्हॉट डू यू मीन बाय फ्री कॅश फ्लो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सियाद जोशी आणि आपण बघत आहात ग्रो मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, फ्री कॅश फ्लो म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगितलं तर कॅश फ्लो असा कॅश फ्लो ज्याच्या विरुद्ध आपल्या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची लायबिलिटी किंवा असेट नाही. इन टेक्निकल टर्म्स, कंपनीतले सगळे ऑपरेशनल एक्सपेंडिचर्स आणि कंपनीतले सगळे कॅपिटल एक्सपेंडिचर्स पे केल्यानंतर जी उरलेली कॅश आहे दॅट इज आवर फ्री कॅश फ्लो. चला मित्रांनो, मिस्टर वॉरेन बफेटच्या फेवरेट मेट्रिकानुसार शोधूया टॉप 5 स्टॉक्स विथ हायएस्ट फ्री कॅश फ्लो. मित्रांनो, या व्हिडिओसाठी आम्ही जे डेटा घेतलेला आहे दॅट इज ॲज ऑन 28 नोव्हेंबर 2022. आम्ही या लिस्टला असेंडिंग ऑर्डर ऑफ फ्री कॅश फ्लो मध्ये ठेवलंय, जेणेकरून कंपनीज ज्यांचे फ्री कॅश फ्लो सर्वात कमी आहे त्यांच्या संदर्भात आम्ही आधी बोलूया अँड अगदी शेवटी आपण बोलणार आहोत अबाउट द कंपनी विथ द हायएस्ट कॅश फ्लो. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघायचाच आहे. मित्रांनो, बिफोर वी बिगिन, मी परत तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल फॉर मोर अपडेट्स. सतत अपडेटसाठी तुम्ही आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. तर मित्रांनो, आपली पहिली कंपनी आहे HCL टेक लिमिटेड. मित्रांनो, HCL टेक हे भारतातले टॉप 5 IT जायंट्स मधनं एक आहे अँड ग्लोबल IT सर्व्हिस मध्ये HCL टेक इज 3rd लार्जेस्ट इंडियन कंपनी. HCL टेक हे डिजिटल इंजिनिअरिंग आणि क्लाउड स्पेस मध्ये आपली सर्व्हिस प्रदान करतो. चला मित्रांनो, HCL च्या शेअर होल्डिंग बद्दल बोलूयात. HCL मध्ये 60.7% ऑफ शेअर होल्डिंग हे प्रमोटर्स कडे आहेत आणि 2.04 हे आर्टिसन्स इंटरनॅशनल फंड्स म्हणजे FIIs यांच्याकडे आणि LIC, ICICI म्युच्युअल फंड आणि SBI यांच्याकडे 8.46% स्टेक्स आहेत. चला मित्रांनो, HCL चे स्ट्रेंथ बघूया. HCL चा सर्वात मोठा स्ट्रेंथ काय आहे माहितीये? इट इज अ रेव्हेन्यू डायव्हर्सिफाईड कंपनी. सर म्हणजे HCL चे जे टॉप 5 कस्टमर्स आहेत ना, टॉप 5 क्लायंट्स, त्यांच्या HCL च्या रेव्हेन्यू मध्ये फक्त 11.6% कॉन्ट्रीब्युशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणून मी म्हणतो HCL ही खूप इंडिपेंडेंट आहे ऍज फार एज रेव्हेन्यू जनरेशन इज कन्सर्न. कारण जे टॉप 5 क्लायंट्स आहेत त्यांचे ते सगळे मिळून फक्त HCL ची 11.6% ची रेव्हेन्यू आणतात. बाकी अख्खा रेव्हेन्यू त्यांची डायव्हर्सिफाईड क्लायंट बेस मधनं येतो, जेणेकरून HCL काही लोकांवर टिकलेलं नाही. HCL ने बऱ्याच कंपनींसोबत पार्टनरशिप केलेली आहे, एस्पेशली 78 आउट ऑफ 200 फॉर्च्यून कंपनीज, जेणेकरून ते आपल्या कस्टमर्सला एक्सपर्टीज देऊ शकले इन द फील्ड ऑफ डिजिटल इंजिनिअरिंग, क्लाउड सर्व्हिसेस एक्सेट्रा. काही नावं आपण पण ऐकला असाल. फॉर एक्झाम्पल Adobe, गुगल क्लाउड, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया, UiPath आणि बरेच कंपन्या. 17 सप्टेंबर 2022 रोजी HCL ने $100 मिलियन रेव्हेन्यू केला होता फक्त आपले 17 क्लायंट्सच्या बलबुत्यावर. पुढे जाऊन HCL बरेच कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार आहे आणि खूप काही नवीन कॉन्ट्रॅक्ट्स आणि नवीन डील्स पण साइन करणार आहे आपल्या एक्झिस्टिंग क्लायंट सोबत. चला मित्रांनो, आता आपण HCL चे काही वीकनेस बद्दल बोलूया. मित्रांनो, HCL चा 90% रेव्हेन्यू एक्सपोर्टनी येतं आणि त्यामुळेच त्यांना फॉरेन करन्सी फ्लक्च्युएशन रिस्क खूप जास्त. अजून एक प्रॉब्लेम आहे जे मला वाटतं प्रत्येक IT इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कंपनीला आहे. एम्प्लॉई एट्रिशन, मूनलाइटिंग, इन्फ्लेशन अँड रिस्केलिंग ऑफ एम्प्लॉईज. ही सगळी प्रॉब्लेम्स HCL टेक्नॉलॉजीजलाही आहेत.
बरेच एम्प्लॉई कंपनी सोडून बाहेर चाललेत. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे काही काही एम्प्लॉईज तर एकपेक्षा जास्त एम्प्लॉयर्स कडे आजच्या दिवसात काम करतात. इन्फ्लेशन वाढत चाललंय, त्यामुळे कंपनीज आर पेइंग मोर सॅलरी टू एम्प्लॉईज आणि याचा इफेक्ट असा की एम्प्लॉई कॉस्ट वाढत चालली आणि प्रॉफिट मार्जिन कमी होत राहिले. मित्रांनो, आयटी इंडस्ट्री ही खूप फ्लक्च्युएटिंग नेचरची असते. सतत त्याच्यात काही ना काही टेक्निकल चेंजेस होत राहतात आणि म्हणून आपल्या एम्प्लॉईजला रिस्किल करण्याचाही एक्सपेंडिचर कंपनीजलाच बिअर करावा लागतो. 30 सप्टेंबर 2022 ला लास्ट 12 मंथ्सचा व्हॉलेंटरी एम्प्लॉई ॲट्रिशन रेट HCL चा 23.8% आहे. याला जर का मी कंपेअर केला लास्ट इयर 30 सप्टेंबर 2021 सोबत, तर इट वॉज ओनली 15.7%. याचाही निरीक्षण केला पाहिजे. गेल्या वर्षभरात HCL टेक्नॉलॉजीज मध्ये एकूण 15,345 करोडचा फ्री कॅश फ्लो निर्माण झाला. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता, आम्ही काही प्रमुख आर्थिक आणि तांत्रिक निर्देशक दाखवले आहेत. HCL टेक्नॉलॉजीजचे करंट मार्केट प्राइस आहे 1118 रुपीज 80 पैसे. P ratio 22.05, debt to equity ratio is 0.11 and 5 years sales CAGR is 12.5%. कंपनीचा ROE 22.01 आहे आणि 1 year return is -1.27%. कंपनीचा 5 year CAGR रिटर्न बघितला गेला तर 21.4% आहे. आम्ही आपल्यासाठी दोन खूप इम्पॉर्टंट टेक्निकल इंडिकेटर्स घेऊन आलो आहोत, दॅट इज 200 DMA अँड RSI 14. HCL चा 200 DMA इज ₹1027 अँड RSI 14 इज 70.4. मित्रांनो, जर का एखाद्या कंपनीचे शेअर्सची किंमत 200 DMA च्या वरती ट्रेड केली जात असेल तर त्या स्टॉकचा विचार आपण तेजीच्या भावाने केले जातो, म्हणजे बुलिश सेंटिमेंट. आणि जर का ट्रेडिंग 200 DMA पेक्षा खालती होत असेल तर त्याला आपण मंदीच्या भावाने बघतो, म्हणजे बिअरिश मार्केट, बिअरिश सेंटिमेंट. RSI बद्दल बोलत असताना 30च्या खाली असलेले मूल्य जास्त विकले गेले असे मानले जाते आणि अशा प्रकरणांमध्ये ट्रेंड रिव्हर्सलची खूप अपेक्षा केली जाऊ शकते, म्हणजेच डाऊनवर्ड मुळे अप ट्रेंड होऊ शकतो. त्याचप्रमाणे 70 पेक्षा जास्त मूल्य हे ओव्हरबॉट मानले जाते, जरी अशा प्रकरणांमध्ये ट्रेड रिव्हर्सल अपेक्षित आहे. चला मित्रांनो, आता बघूया आजची आपली दुसरी कंपनी, इन्फोसिस लिमिटेड. मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेड इज वन ऑफ द लीडिंग IT सर्व्हिस कंपनी इन इंडिया. ही कंपनी इन्शुरन्स, बँकिंग, लाईफ सायन्स, रिटेल, ऑइल, एनर्जी आणि बरेच वर्टिकल्स मध्ये आपली कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, रेंजिंग फ्रॉम ट्रेडिशनल IT सर्व्हिसेस टू न्यू एज डिजिटल सर्व्हिसेस. तर मित्रांनो, इन्फोसिसचा सर्वात मोठा स्ट्रेंथ आहे त्यांचा स्ट्रॉंग फायनान्शियल रिस्क प्रोफाईल, जे त्यांना भेटलंय बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू जनरेट गुड कॅश फ्लो अँड डेट फ्री बॅलन्स शीट फ्रॉम ओव्हर अ डिकेड. मित्रांनो, कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये 23.43% ची वाढ आली आहे कम्पेअर्ड टू क्वार्टर नंबर 2 financial year 2022 to quarter 3 financial year 2023, and that is rupees 36,548 crores. काही ग्लोबल इश्यूज मुळे त्यांचे प्रॉफिट मार्जिन खालती आली आहे, बट स्टील इट इज अ व्हेरी हेल्दी प्रॉफिट मार्जिन ऑफ 24%. HCL प्रमाणेच इन्फोसिस मध्ये एक वीकनेस पण आहे, दॅट इज व्हॉलेंटरी एम्प्लॉई ॲट्रिशन. मित्रांनो, जर का मी फक्त क्वार्टर 2 ऑफ फायनान्शियल इयर 2023 बद्दल सांगितलं तर इन्फोसिस मध्ये व्हॉलेंटरी एम्प्लॉई ॲट्रिशन रेट वॉज अ वूपिंग 27.1%. याच्यात 1.3% चा ॲक्रिशन ही झाला ऍज कम्पेअर्ड टू क्वार्टर 2 लास्ट इयर. ऍज ऑन 30 सप्टेंबर 2021 व्हॉलेंटरी ॲट्रिशन रेशो वॉज ओनली 20.1%, जे आज 27.1% झालंय. उदाहरणार्थ, जर मागच्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये 100 एम्प्लॉईज पैकी 20 एम्प्लॉईज जर सोडून जात असेल तर या वर्षी 27 एम्प्लॉईज सोडून गेलेत. आता तुम्हाला ऐकण्यात असं वाटत असेल की काही खूप मोठी प्रॉब्लेम नाहीये, पण मित्रांनो, नवीन एम्प्लॉई आणि वर्कफोर्स हायर करायचा, त्यांना ट्रेनिंग द्यायची, त्यांचे स्किल्स अपडेट करायचे, याच्यात खूप एनर्जी, टाइम आणि इन्व्हेस्टमेंट लागतात. सो दॅट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. मित्रांनो, इन्फोसिसची टोटल फ्री कॅश फ्लो जनरेटेड ड्युरिंग द पास्ट इयर वॉज 21,724 crore रुपीज. तुमच्या समोर स्क्रीनवर काही की फायनान्शियल आणि टेक्निकल इंडिकेटर्स तुम्हाला दिसते. इन्फोसिसचा करंट मार्केट प्राइस इज 1,585.05 रुपीज.
P ratio 29.14, debt to equity ratio is 0.08, 5 year sales CAGR percent is 12.2 and ROE is 29%. 1 year return is minus 8.74% and 5 year CAGR returns are 25.7%. आम्ही तुमच्यासाठी यांचाही 200 DMA आणि RSI 14 आणलाय. 200 DMA is 1544 and RSI 14 is 60.8. तर आपली तिसरी कंपनी आहे सेल, दॅट इज स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. मित्रांनो, सेल इज वन ऑफ द लार्जेस्ट स्टील मेकिंग कंपनी इन इंडिया आणि ही आपले महारत्नांपैकी एक आहे. तर मित्रांनो, सेल बेसिकली आयरन आणि स्टील प्रोड्यूस करते फ्रॉम 5 इंटिग्रेटेड प्लांट्स अँड 3 स्पेशल स्टील प्लांट्स. मित्रांनो, हे प्लांट्स प्रिन्सिपली ईस्टर्न आणि सेंट्रल रिजन ऑफ इंडियामध्ये सिच्युएटेड आहे, जिथे डोमेस्टिक रिसोर्सेस म्हणजे की रॉ मटेरियल उपलब्ध आहेत तिथे. सेल बरंच काही म्हणजे खूप मोठी रेंज ऑफ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर आणि सेल करतो. फॉर एक्झाम्पल, पिग आयरन, वायर रॉड्स, पाईप्स, इलेक्ट्रिकल स्टील्स, स्टेनलेस स्टील आणि बरेच काही प्रोडक्ट्स. मित्रांनो, सेलचे स्ट्रेंथ्स बघितलेत तर सर्वात मोठा स्ट्रेंथ काय आहे की सेल इज वन ऑफ द महारत्नास. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी सेल स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट कंपनी आहे. म्हणूनच तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओन्स 65% ऑफ द स्टेक इन सेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेलला प्रोटेक्ट करण्यासाठी बरेच पॉलिसी इनिशिएटिव्ह काढतात. जसं आपण फेब्रुवारी 2016 मध्ये बघितलेला, जेव्हा मिनिमम इम्पोर्ट प्राइस प्रोव्हिजन आलेला, तेव्हा कसे काय पॉलिसी इंटरव्हेन्शन करून सेल कंपनीची मदत केली गेली होती. मित्रांनो, सेलचा लार्जेस्ट कस्टमर म्हणजे इंडियन रेल्वेज, ज्याचे प्राइसेस पण रेग्युलेटेड असतात, म्हणजे त्यांना बेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भेटावं. ही सर्वात मोठी सेलची स्ट्रेंथ आहे. चला मित्रांनो, बघूया सेलचे विकनेसेस काय आहेत. टाटा स्टील प्रमाणे सेल इज ऑल्सो वल्नरेबल टू 2 थिंग्स. एक आपण बघितलेला इनपुट प्राइसेस आणि दुसरं म्हणजे सायक्लिसिटी ऑफ बिझनेस, म्हणजे डिमांड अँड सप्लाय ऑफ स्टील. मित्रांनो, सेललाही इनपुट साठी थांबवला आणि पर्याप्त इनपुट आल्याशिवाय ते आपली प्रोडक्शन प्रोसेस सतत चालू ठेवू शकत नाही. ते तर आहेच, पुढे जाऊन जर का डिमांड कमी झाली तर त्यांना ऑपरेशन थांबावे लागतात, जे तेवढा ऑपरेशन इफेक्टिव्हली होत नाही. मित्रांनो, गेल्या वर्षभरात सेलमध्ये एकूण 27,556.96 करोड फ्री कॅश फ्लो निर्माण झाला होता. आता तुम्ही तुमच्या समोर बघू शकता, आम्ही काही की टेक्निकल इंडिकेटर्स आणि फायनान्शियल इंडिकेटर्स आणलेत. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया करंट मार्केट प्राइस इज 82.25, P ratio is 7.65, debt to equity ratio 0.58, 5 year sales CAGR is 18.54%, ROE is 25.2%. जर का तुम्ही 1 year रिटर्न बघितलं तर -25.9% and 5 year CAGR return is -0.04%. 200 DMA is 85.09 and RSI 14 is 51. आपली फोर्थ कंपनी आहे टाटा स्टील. मित्रांनो, टाटा स्टीलची स्थापना एशियातील पहिली इंटिग्रेटेड प्रायव्हेट स्टील कंपनी म्हणून झाली सन 1907 मध्ये आणि यासोबतच भारतातील पहिली इंडस्ट्रियल सिटी म्हणून जमशेदपूर अस्तित्वात आले. मित्रांनो, टाटा स्टीलचा भारतीय उत्पादन पोर्टफोलिओ 4 विभागांमध्ये विभागलेला आहे. ऑटोमेटिव्ह आणि विशेष उत्पादन, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, प्रोजेक्ट्स अँड एक्सपोर्ट्स, ब्रँडेड प्रोडक्ट्स अँड रिटेल अँड सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स. चला बघूया टाटा स्टीलचा शेअर होल्डिंग पॅटर्न कसा आहे. तर मित्रांनो, काही इन्व्हेस्टर्सच्या संदर्भात आपण बोलूया. FIIs च्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ सिंगापोर इन्व्हेस्टेड 1.40% इन द कंपनी. काही DIIs होते, including SBI Nifty 50 ETF, HDFC Trustee Company Limited, ICICI Prudential Blue Chip Fund, Reliance Capital Trustee Company Limited, etc. टाटा स्टील लिमिटेडचा डोमेस्टिक मार्केट इज व्हेरी वेल इंटिग्रेटेड. कारण म्हणजे ते त्यांची इलेक्ट्रिसिटी पण कॅपिटली जनरेट करतात आणि मायनिंग ऑपरेशन्स पण डोमेस्टिक आहे. टाटा स्टील आपले 100% आयरन ओर रिक्वायरमेंट आणि 25% मेटलर्जिकल रिक्वायरमेंट्स कॅप्टिव्हलीच कव्हर करतात. म्हणूनच टाटा स्टील लिमिटेडचा जो इंडियन ऑपरेशन आहे, दॅट इज द मोस्ट लोएस्ट कॉस्ट स्टील प्रोड्युसर्स इन इंडिया. टाटा स्टील साठी पण त्यांचे इंडियन ऑपरेशन्स हे सर्वात जास्त EBITDA जनरेटर्स आहेत, दॅट इज अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. आणि म्हणूनच टाटा स्टीलचे जे प्रॉफिट मार्जिन आहे तेही खूप हाय आहेत. कारण
सगळे जे रॉ मटेरियल आहे आणि इलेक्ट्रिसिटी ते कॅप्टिव्हलीच प्रोड्यूस करतात आणि कॅप्टिव्हली कंझ्युम करतात. टाटा स्टीलसाठी अजूनही इंडियाचाच मार्केट सर्वात मोठा मार्केट आहे. याच्यात 87% मार्केट शेअर टाटा स्टीलचा आहे आणि इंडियन मार्केट हे टाटा स्टीलच्या कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू मधला 55% कॉन्ट्रीब्यूट करतो. जर विकनेस संदर्भात बोलायचं असेल तर टाटा स्टील आणि सेल हे एकाच नावात बसलेत, कारण स्टील बिझनेस इज वल्नरेबल टू डिमांड अँड सप्लाय. आणि जर का त्यांना इनपुट अवेलेबल नसले किंवा त्यांचा डिमांड सीझनल असला तर त्यांना तेवढा ते लॉस घेऊन चालावंच लागतं. गेल्या वर्षभरात सेलमध्ये एकूण 34,428.27 करोडचा फ्री कॅश फ्लो निर्माण झाला. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता, आम्ही काही टेक्निकल इंडिकेटर्स आणि फायनान्शियल इंडिकेटर्स आपल्या समोर आणले आहेत. टाटा स्टीलचा करंट मार्केट प्राइस इज 105.20, P ratio is 4.50, debt to equity ratio is 0.81. 5 years sales CAGR is 16.8 and return on equity is 42.6%. 1 year return percent is -11.8% and 5 year CAGR returns are 9.28%. Tata Steel's 200 DMA is 107 and RSI 14 is 53. चला मित्रांनो, आता बोलूया आजच्या आपल्या 5th आणि सर्वात जास्त फ्री कॅश फ्लो असणारी कंपनी संदर्भात, विच इज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, दॅट इज TCS. मित्रांनो, TCS हे भारतातली सर्वात मोठी IT सर्व्हिस कंपनी आहे. हे टाटा ग्रुपची एक फ्लॅगशिप कंपनी आहे ज्याच्यात टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड अजूनही 72.30% स्टेक होल्ड करते. मित्रांनो, TCS हे कन्सल्टन्सी आणि बिझनेस सोल्युशन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्यांनी आपल्या 50 वर्षाच्या जर्नीमध्ये जगातल्या मोठमोठ्या कंपनींसोबत पार्टनरशिप केलेली आहेत. TCS ची स्ट्रेंथ्स म्हणजे त्यांचे डायव्हर्सिफाईड क्लायंट्स. मित्रांनो, कंपनीचे खूप मोठे आणि खूप डायव्हर्सिफाईड कस्टमर बेस आहे. मागच्या वर्षात त्यांनी एक सिग्निफिकंट इन्क्रीज बघितलाय. आपले 1 मिलियन, 5 मिलियन आणि 20 मिलियन पेक्षा जास्त बकेटमध्ये. मित्रांनो, आपल्या एक्सिलंट एक्झिक्युशन ॲबिलिटी मुळे त्यांना सारखा रिपीट बिझनेस भेटत जात होता, म्हणूनच त्यांचे प्रॉफिट पण स्टॅबिलाइज झाले. कंपनी हॅज इस्टॅब्लिश्ड अ 15% सेल्स ग्रोथ CAGR. आणि मित्रांनो, TCS ची वीकनेस बद्दल जर बोललो तर ते वीकनेसेस सेम आहेत. सर्वात मोठी प्रॉब्लेम एम्प्लॉय अट्रिशन. TCS चाही एम्प्लॉय अट्रिशन रेट इज 21.5% इन IT सर्व्हिसेस. पण यापेक्षा जास्त त्यांना जर रिस्क असेल तर ती रिस्क आहे फॉरेक्स रिस्क. कारण HCL सारखा TCS चे पण 90% ऑफ देअर स्टँडअलोन अर्निंग्स आर फ्रॉम एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. देअरफॉर फॉरेन करन्सी फ्लक्च्युएशन्सचा सारखा त्यांना रिस्क असतं. TCS डेरिव्हेटिव्ह पोझिशन मध्ये पण एंटर करतो आणि TCS ला मॅक्रो इकॉनॉमिक आणि जिओग्राफिकल रिस्क पण आहे. त्यांच्या मेन ऑपरेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा नेगेटिव्ह लेजिस्लेटिव्ह किंवा रेग्युलेटरी कंप्लायन्स आला, फॉर एक्झाम्पल मे बी US मार्केट और युरोप मार्केट, याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट TCSच्या प्रॉफिटेबिलिटीवर येतो. इन लाईन विथ ग्लोबल ट्रेंड, TCSचा 82% रेव्हेन्यू युरोप आणि नॉर्थ अमेरिका मधून आला. तेवढं नव्हे तर भारतातील सर्वात मोठी IT कंपनी असूनही TCS ला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल प्लेयर्स यांनी टफ कॉम्पिटिशन दिली आणि बहुतेक त्याचमुळे कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनला याचा इम्पॅक्ट आला. गेल्या वर्षभरात TCS मध्ये एकूण फ्री कॅश फ्लो होता 36,985 करोड रुपीज. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, आम्ही काही प्रमुख फायनान्शियल आणि टेक्निकल इंडिकेटर्स दाखवले आहेत. TCSचा करंट मार्केट प्राइस is 3,314 rupees 95 paisa. P ratio is 30.57. Debt to equity is 0.08. 5 year sales CAGR percent is 10.2. ROE is 43.64%. 1 year return is -4.31% and 5 year CAGR returns are 19.82%. Company's 200 DMA is 3,298 and RSI 14 is 61. तर मित्रांनो, हे होते आपले 5 स्टॉक्स विथ द हायेस्ट फ्री कॅश फ्लो. मला आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काहीतरी नवीन अपॉर्च्युनिटीज आणि प्रोस्पेक्ट्स बद्दल शिकले असाल. तरी आम्ही तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा रिकमेंडेशन नाही. जर का तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही स्वतःहून आपला स्वतःचा ड्यू डिलिजन्स करा बिफोर इन्व्हेस्टिंग. मित्रांनो, ग्रोचा आपला एक टेलिग्राम चॅनल पण आहे जिथे आपण लेटेस्ट न्यूज, इंटरेस्टिंग अपडेट्स
आणि काही ब्लॉग्स पण वाचू शकता. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. कृपया करून त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अँड लास्ट, जर का तुम्हाला हा स्टॉक मार्केट अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल, कारण असेच खूप व्हिडिओज घेऊन मी तुमच्या समक्ष येणार आहे. नमस्कार, धन्यवाद. सायनिंग ऑफ, सी आदर्श जोशी. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.